लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। बाकीच्या लेडीज नाही आल्या तरी आपल्याला काही अडचण नाही। त्याच्यानंतर तिसरी फाईल तुमची 1 लाखाची असती, 5 लाख 3 लाखाची असती, चौथी फाईल आणि शेवटची फाईल आहे 5 लाखाची, अशा 3 लाखाची, बरोबर का नाही? हॅलो, एकदा 50,000चा आकडा पडला, 50,000च्या आकड्यानंतर तुम्हाला डायरेक्टली 1 लाखाला आणि 3 लाखाला आणि 5 लाखाला कुठेही अडचण येत नाही। बघा, आपला संघर्ष बळवंत चॅरिटेबल फाउंडेशन आहे। या फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण 2020 तारखेला फेब्रुवारी महिन्यामध्ये आज आपण एक कार्यक्रम घेतला। त्या कार्यक्रमाचा उद्दिष्ट असा होता का आपण ज्या महिला वर्ग आहेत ज्या आज 200 आणि 300 रोजाना कामं करतात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, त्या महाराष्ट्रामध्ये ज्या लोक 200-300 रोजाना महिला कामं करत आहेत आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याचं अजून तयारी नाही आहे आणि ते अजून स्वतःच्या पायावर उभा राहू शकले नाही, त्यासाठी आपली संघर्ष बळवंत चॅरिटेबल फाउंडेशन ही संस्था त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम करत असते आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांना एक अनुदान उपलब्ध करून देण्याचं काम ही संस्था करते, म्हणजे जेणेकरून त्या संस्थेचा अनुदानाचा उपयोग करून ते छोटा मोठा एक व्यवसाय आपल्या संस्थेच्या माध्यमातून चालू करू शकतात। यासाठी ही संस्था दर टायमाला प्रशिक्षण देत असते आणि आपल्या संस्थेच्या मार्फत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा महिला आहेत का त्या चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतात आणि चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होत आहे आणि स्वतःच्या पायावर उभा राहत आहे। आणि आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून आज 2026 फेब्रुवारी 20 तारखेला शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण कमीत कमी 6,000 महिला वर्गांना अन्नदान किट वाटप केली आणि ती किट त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आपल्या संस्थेकडून आपण त्यांना दिली गेलेली आहे। त्याच्यानंतर आपण काही महिला वर्गांना व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन कमीत कमी 600 ते 700 शिलाई मशीन त्यांना वाटप केलेत आणि त्याच्यानंतर गिरणीसुद्धा त्यांना वाटप दिलेली आहे आपण का गिरणीनं ते एक त्यांच्या गावामध्ये छोटा मोठा व्यवसाय आपल्या संस्थेच्या मार्फत चालू करू शकतात। आणि आज आपला एकच उद्दिष्ट आहे का बाबा ज्या महिला स्वतःच्या पायावर उभा नाही आहेत त्या महिला या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पाहिजेत आणि स्वतःला अवलंबून राहिल्या पाहिजेत का कुठं गरज नाही पडली पाहिजे, स्वाभिमानी बनली पाहिजे एक महिला आपली, त्यासाठी ही संस्था काम करते आणि ही संस्था त्यांना प्रशिक्षण देत असते का प्रत्येक पावलोपावली तर तुम्ही स्वतःचं मार्गदर्शन करा, व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय वाढवायचा कसा, याचं प्रत्येक ठिकाणी त्यांच्या गावात जाऊन आपण संस्था त्यांना मार्गदर्शन देत असते आणि आम्ही दर महिन्याला ही मीटिंग इथं करतो। महिलांना आपण जे साहित्य वाटप केलेलं आहे, महिलांची निवड करताना असं कोणतं क्रायटेरिया आपण त्याच्यात निवडलं आहे? क्रायटेरिया म्हणजे ज्या लेडीजला खरं इच्छुक आहेत आणि ती त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकते त्यासाठी त्यांना ते क्रायटेरिया निवडला जातो। म्हणजे जिला शिलाई मशीन येते, जिला ऑलरेडी चालवती ऑपरेटिंग करते, तिला आपण क्रायटेरिया म्हणून आपण त्यांना निवड करतो। याच्यामध्ये साधारणतः किती महिलांना आज शिलाई मशीन देण्यात आले आहे? आतापर्यंत कमीत कमी आपल्या संस्थेच्या मार्फत दर महिन्याला आपण 400 ते 500 शिलाई मशीन वाटप करतो दर महिन्यामध्ये। महिन्याच्या कुठल्या तारखेला आपण हा कार्यक्रम घेतो? महिन्यामध्ये 1 तारीख असते, पण महिन्यातून 1 तारीख आपण फिक्सच करतो, अशी कंपल्सरी 1 तारीख नाही आहे, पण महिन्यातून एक फिक्स तारीख आपली असते। ग्रामीण भागातील महिला आहेत की शहरी महिला आहेत? दोन्ही पण आहेत। आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या महिलांना आपण हे करता का त्याच महिलांना? नाही, प्रत्येक वेळेस दर मीटिंगला वेगळ्याच महिला असतात, जुन्या महिला कोणच्याच नसतात, प्रत्येक महिला दरवेळेस अपडेट असतात आपल्याकडं। त्याच्यामध्ये जे काही कुटुंब म्हणजे कुटुंबातल्या महिलांना सुद्धा याचा लाभ भेटतो का, की ज्यांना गरजू आहेत त्यांनाच मिळतो? नाही, ज्यांना गरजू आहेत त्यांनाही भेटतो आणि ज्याला गरज आहे ज्यांना वाटतं घ्यायचं त्यांना बी भेटतं सर। यंदा कितवं वर्ष होतं सर मला आतापर्यंत 4 वर्ष झालेत, दर महिन्याला दर महिन्याला कार्यक्रम होतो। शिवजयंतीचं मुहूर्त आपलं शिवजयंतीचा काल मुहूर्त होता, पण काल परमिशन नसल्यामुळं आपण आज धरला 20 तारखेला। आणि ग्रामीणमध्ये कार्यक्रम घेत आहे? ग्रामीणमध्ये बी कार्यक्रम आपले संस्थेचे कमीत कमी 8 कार्यक्रम असतात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, जिथं जिथं स्टॉप आहे आपला तिथे तिथं आपण त्यांची मिटिंग घेत असतो। मराठवाड्यामध्ये अन्य ठिकाणी मी आतापर्यंत बुलढाणा साईड झालं, नाही तर वाशिम झालं, नाही तर पुणे झाले आणि नाशिक झाले, अशा ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत। प्रमुख पाहुणे दरवेळेस प्रमुख पाहुणे असतात। आज साहेबांचा बी टायमिंग होता, पण साहेबला नाही येता आलं म्हणून साहेबाला दुसरीकडे काम आलं म्हणून साहेब नाही आले, नाही तर मागच्या वेळेस मीटिंगला साहेब होते, चांगलं मार्गदर्शनही दिलं साहेबांनी, कारण की मागच्या वेळेस त्यांचा बड्डे होता, बड्डेच्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठेवला होता। आपण स्वयंप्रेरणा कार्यक्रम घेतला की अन्य पद्धती मदत घेता याच्यामध्ये? सर आत्तापर्यंत तर स्वतःचं चालू आहे, स्वतःचं आम्हाला जी काही फंडिंग येते ते आम्ही स्वतःही वर्किंग करतो आणि संस्थेला लोक असे चांगले आहेत का ते आपल्याला मदत करतात आणि ते मदत आम्ही गरजू लोकांना देत असतो। याच्या पुढचा आपला कोणता संकल्प आहे? याच्या पुढं संकल्प एकच आहे की प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे। दृष्टिकोन हाच आहे, कारण की आत्तापर्यंत आम्ही जे
गावातले लोक बघतोय ते गावातले लोक फक्त 200 रोजानंच कामं करतायत, 300 रोजानं, आणि पाऊस पडला तर चांगलं आहे, नाही तर नाही. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये त्यांची खूप मरण होते. काही लेडीज तर घरीच बसेल असतात. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उन्हाळ्यामध्ये आम्ही हेच गोष्टी केल्यात का लेडीजने एक स्वतःचा व्यवसाय चालू करून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, ना की कोणावर डिफेंड राहिलं पाहिजे. कारण की शेतकरीकडं जागा राहिलेली नाही, शेतकरीकडं तेवढं काम राहिलं नाही. कारण की आज टेक्नॉलॉजी वाढली तर त्याच्यामुळं कामं भेटत नाही महिलांना. तर महिला आता घरीच आहेत. मग घरचं चालवायचं कसं, तो एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी एक संस्था आहे का बाबा त्यांना मदत करते का पुढच्या वाटचालीसाठी, का तुम्ही एक व्यवसाय चालू करा, त्या व्यवसायासाठी आम्ही थोडीफार मदत करू, मग तुम्ही त्याच्यापुढं कसा व्यवसाय वाढवणार याचंही मार्गदर्शन आमची संस्था देत असते. आपण तरुण आहेत, आपण संघर्ष आपलं नाव आहे, आणि अनेक तरुण असे आहेत जे उच्च शिक्षित आहेत पण त्यांच्या हाताला काम नाही. त्याच्यासाठीचा काही उपक्रम आपल्याकडे? उपक्रम सर इच्छा तर गंज आहे, पण वरतून काही आज आमच्या संस्थेला भेटलं गेलं तर आम्ही 100% नक्की काम करू, आणि त्याच्यावर बी आम्हाला उत्साह राहील का आमच्यासारखे संघर्ष घडलेत तसे प्रत्येक मुलं बी संघर्षानं घडो, आणि त्यांची आम्ही 100% मदत करू. माझं नाव संघर्ष बालराव, चॅरिटेबल फाउंडेशनचा मी एकमेव अध्यक्ष आहे.